श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वैटीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. भगवंताचे दर्शन कसे होईल? महाराजांचं उत्तर: भगवंताचे दर्शन बाहेरून घ्यायचे असते असं नाही, ते आपल्यातच आहे. पण आपल्याला देहाचे व वासनेचे प्रेम अधिक आहे. ते काढून टाकायचे ही क्रिया म्हणजे साधना. साधनेने आसक्तीचे वेष्टन गेल्यावर आपले खरे स्वरूप दिसते. माझ्यात भगवंत आहे हे 2 प्रकारे पाहता येते. सर्व चेतना त्याच्याकडून मिळते हे एक, आणि दुसरे म्हणजे देह ठेवला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे. म्हणजे देह हा मी नव्हे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांचा साक्षी कुणीतरी आहे हे खास. अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर आनंदरूप भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल. प्रश्न क्रमांक 2. भगवंताचे प्रेम कसे निर्माण होईल? महाराजांचं उत्तर: भगवंताचे प्रेम यायला 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे. दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांची जोपासना करणे. आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. सत्संगती सर्वांनाच मिळेल असं नाही. नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगणे हे पण आपल्या हातात नाही. आपले विचार नेहमी स्थिर राहत नाहीत. तेव्हा नामस्मरण हाच तिसरा मार्ग उरतो. नाम हे एकच साधन असे आहे की जे आपल्याला प्रयत्नाने घेता येईल. ते नाम तुम्ही सर्वांनी निशंकपणे घ्या. प्रश्न क्रमांक 3. परमेश्वर प्राप्ती कशावर अवलंबून आहे? महाराजांचं उत्तर: परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जाती धर्मावर अवलंबून नाही. ती एका तळमळीवर अवलंबून असते. ती तळमळ लागण्यासाठी शरणागती आवश्यक आहे. आपले विकार, आपली देहबुद्धी, आपला अहमपणा नामाने दूर सारता येतो. नामामुळे परमेश्वराकडे जायची वाट मोकळी होते. म्हणून तुम्ही आपल्या हृदयात नाम सतत जागृत ठेवा. परमेश्वर प्राप्तीसाठी शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे नामस्मरण या 3 गोष्टींकडे लक्ष द्यावे. शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा, धार्मिक आचार आणि नीतीचे शुद्ध आचरण. शुद्ध अंतःकरण म्हणजे अभिमान नसणे, द्वेष मत्सर नसणे आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे. भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणे. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम, जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.